कवी अभिनेते किशोर कदम यांच्या फ्लॅटवर संक्रांत आली आहे। पुनर्विकासामुळे किशोर कदम यांना बेघर होण्याची भीती वाटते। सोसायटीच्या पुनर्विकासामध्ये अन्यायाचा आरोप त्यांनी केलेला आहे। सोसायटीचा एसआरएच्या अंतर्गत आता पुनर्विकास केला जाणार आहे। किशोर कदम यांच्यासह 23 फ्लॅट धारकांवर अन्यायाचा आरोप त्यांनी केलाय। बहुमताच्या जोरावर फ्लॅट धारकांवर अन्याय करण्यात आलाय। अंधेरीच्या चकाला या परिसरातील हवा महल इमारतीमध्ये किशोर कदम राहतात। किशोर कदम यांनी या संदर्भात सरकारला खुलं पत्र लिहिलेलं आहे। अन्यायाच्या विरोधात त्यांनी सरकारकडे आता दाद मागितलेली आहे। विरोध असताना देखील सोसायटीचा एसआरएच्या अंतर्गत पुनर्विकासाचा घाट घातल्याचा आरोप सरकारला लिहिलेल्या पत्रामध्ये किशोर कदमांनी केलेला आहे। तर त्यांच्या पत्रामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया। मी किशोर कदम गेली 30-35 वर्ष प्रामुख्याने मराठी आणि हिंदी रंगमंच आणि सिनेमात काम करत असून मला महाराष्ट्रात कवी सौमित्र म्हणूनही ओळख आहे आणि या दोन्ही क्षेत्रात मला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळालेत। महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते, मंत्री, मुख्यमंत्री आणि तमाम जनतेला मी मदतीचं आवाहन करतोय। मेजॉरिटीच्या नावाखाली मी राहत असलेल्या सोसायटीमध्ये रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमतानं कमिटी सभासदांची दिशाभूल करून आणि प्रचंड गोंधळ घालून माझं आणि इतर 23 सभासदांचं राहतं घर धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करून ठेवली आहे। कमिटी सदस्यांनी काही महत्त्वाची कागदपत्र, अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून अंधेरी पूर्व चकाला सारख्या अत्यंत प्राईम विभागात 3311 आणि 3312B या DCPR खाली आमची इमारत एसआरए खाली विकसित करण्याचं ठरवलंय। हे कालच आमच्या लक्षात आलं। कमिटी चौकस नसेल, सोसायटी सभासदांच्या हिताचं पाहत नसेल, बिल्डरच्या चुकीच्या प्रभावाखाली असेल तर सामान्य माणसांची राहती घरं एखाद्या ट्रान्झिट कॅम्प सारखी होण्याच्या शक्यता कशा निर्माण होऊ शकतात याचं उदाहरण म्हणजे आमची अंधेरीतील हवा महाल सोसायटी आहे। मूर्खांच्या मेजॉरिटीचा कसा गैरफायदा घेतला जाऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे। सरकारनं मेजॉरिटीचा कायदा करून जे लोक चौकस आहेत, कायद्याला धरून आवाज उठवतात, अन्यायाविरोधात कायद्याने लढतात, त्यांचा आवाजच एका अर्थानं बंद केलाय। मेजॉरिटीच्या नावाखाली मूर्ख लोक स्वतःच्याच पायांवर धोंडे पाडून घेतात आणि हे त्यांच्या कसे लक्षातही येत नाही याचं उदाहरण म्हणजे आमची ही सोसायटी आहे। स्वतःच्या अधिकाराबाबत बोलल्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपमधनं बॉयकॉट केलं, सर्व माहिती लपवली जाते, त्याला एकटं पाडलं जातं। ही एक प्रकारची शहरी अॅट्रॉसिटी आहे। त्याबाबत कायद्यात काहीही तरतूद नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। अशा कितीतरी केसेस मुंबई शहरात प्रलंबित आहेत। मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी तसंच सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलजी आणि महाराष्ट्रातल्या तमाम रसिक जनतेला एका कलावंताचं घर वाचवण्याचं आवाहन करीत आहे। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी स्वतः किशोर कदम आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सर, स्वागत आहे आपलं झी24 तासवर। तुमचं हे खुलं पत्र आहे सरकारला, तुमची ही फेसबुक पोस्ट आहे, जवळपास 5 तासांपूर्वी तुम्ही ही पोस्ट केली होती। मात्र यामध्ये तुम्ही सर्वच मुद्द्यांना जवळपास हात घातलेला आहे। नेमकं काय घडतंय हे सांगितलंय। मुख्य मुद्दा असा आहे की किशोर कदम यांना बेघर होण्याची भीती का वाटतेय, काय नेमकं असं घडतंय आणि कुणापासून ही भीती निर्माण झाली आहे? नाही, भीती याच्यासाठी वाटते आहे की मेजॉरिटी नावाखाली जो नियम जो करण्यात आलेला आहे ना, त्याच्यामध्ये जे लोक विचार करत नाही, ज्यांच्यामध्ये विचार करण्याची क्षमता नाही किंवा ज्यांना असं वाटतं की आपण खूप विचार करतो पण ते अतिशय कायद्याचा अजिबात विचार न करता कुठल्याही गोष्टीला माना हलवत असतात आणि ज्यांना म्हणजे कायद्याचं काय आहे, लोकांचं जगणं काय आहे, आजूबाजूला काय चाललंय याचं काही घेणं देणं नसतं, अशा लोकांच्या हातात निर्णय असतात आणि त्यांची मेजॉरिटी झाल्यानंतर जे लोक प्रश्न उपस्थित करतात, जे लोक कायद्यानं प्रश्न विचारतात, त्या लोकांना नामुष्की आणि हार पत्करावी लागते आणि दुर्दैवाने असा नियम झाल्यामुळे अशा लोकांची हार होते आणि तसाच प्रकार माझ्या सोसायटीमध्ये घडतो आहे। त्यांची मेजॉरिटी आहे आणि मेजॉरिटी असल्या पण म्हणजे दोघे लोक विरोधात उभे आहेत। दुसरा माणूस बोलेल की नाही मला माहिती नाही, पण मी स्वतः कलावंत असल्यामुळे आवाज उठवतोय। दोघांना किंवा आम्हाला एकट्याला हरवण्यासाठी 23-22 लोक आपल्या स्वतःच्या पायावर इतका मोठा धोंडा पाडून घेत आहेत की गेलेलं घर परत मिळणार की नाही, इमारत तुटल्यानंतर इथे
खरोखरच इमारत उभी राहील का, राहिली तर ती झोपडपट्टी विकासनाखाली राहील अशी कलम लावण्यात आलेली आहेत. कलम DA मध्ये अशी पण टाकण्यात आलेली आहेत की जी काल आमच्या लॉयरनी काढली, आमचे लॉयर श्रीयुत प्रदीप कदम यांनी ही गोष्ट आम्हाला समजावून सांगितली, तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडले आणि तरी सुद्धा आमची कमिटी डिफेंड करत होती की तेच बरोबर आहेत. याचा अर्थ PMC बिल्डर आणि कमिटी यांचं काही साठलोट आहे का हा संशय घेण्याची जागा आहे. मला याच्याबद्दल खात्रीलायक काही बोलता येणार नाही, पण त्या वकिलांनी सांगितल्यामुळे ही गोष्ट लक्षात आली आणि त्या वकिलांपासून हे ऑफर लेटर होतं, हे कमिटीने त्यांना वेळेत दिलेलं नव्हतं. ते म्हणाले हे ऑफर लेटर जर माझ्याकडे आलं असतं आधीच तर मी इथे आलोच नसतो, असा इल्लीगल DA मी पास करणार नाही आणि ते त्यांचे पैसे न घेता परत गेले. मी प्रदीप कदम यांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी 23 लोकांना जवळजवळ रस्त्यावर येण्यापासून वाचवलेलं आहे. पण आता ह्या 23 लोकांना जर हा प्रॉब्लेम कळला तर नाही तर माझ्या एकट्याचं घर या 23 लोकांमुळे सुद्धा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून मी हे लिहितो आहे आणि या नियमाबद्दल खूप गांभीर्याने अशा कितीतरी केसेस मुंबईमध्ये पेंडिंग आहेत. असे कितीतरी लोक असतील जे खरोखरच कायद्याने भांडतायत. या नियमाबद्दल आणि अशा मूर्खांच्या मेजॉरिटीबद्दल गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे असं माझं मत आहे. किशोर कदमजी, विरोध असताना देखील सोसायटीचा हा SRAच्या अंतर्गत पुनर्विकास केला जातो. हे जेव्हा प्रपोजल आलं त्यावेळी नेमकं काय घडलेलं होतं? हे जे 22-23 लोक ज्याचा तुम्ही उल्लेख करताय त्यांच्याशी तुम्ही ही पोस्ट करण्याआधी चर्चा केली होती का? त्यांचं काय नेमकं म्हणणं? नाही, कारण ते त्यांनी आम्हाला बॉयकॉट केलं होतं गेली काही वर्ष. ही कमिटी जेव्हापासून आलेली आहे त्यांनी वेगळा व्हॉट्सअप ग्रुप काढलेला आहे, आम्हाला वाईट टाकलेला आहे, आम्हाला अजिबात माहिती मिळू दिलेली नाही. मी शासनाला CBIला अशी विनंती करतो की त्या व्हॉट्सअप ग्रुपची छाननी करावी आणि शहरामध्ये सुद्धा एका कलावंताला, एका सामाजिक भान असलेल्या माणसाला केवळ प्रश्न विचारतो म्हणून वाईट टाकण्याचा प्रकार इथं झालेला आहे. ही एका प्रकारे शहरी अॅट्रॉसिटी आहे असं माझं म्हणणं आहे. याच्या खोलात उतरलं पाहिजे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपला खोदून काढलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. व्हॉट्सअप ग्रुपचा उल्लेख तुम्ही केला, मात्र जी पोस्ट तुम्ही फेसबुकवर केली आहे त्यावर देखील अनेकांच्या प्रतिक्रिया आम्ही वाचतोय. ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि जो मुद्दा तुम्ही खरं तर मांडलाय की अनेकांसोबत मुंबईमध्ये अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत, घडतायत, राजरोसपणे अशा पद्धतीचे प्रकार घडतायत. कुठेतरी तुम्ही या मुद्द्याला हात घातल्यानंतर आता मला याच्यामध्ये मी घाबरतो आहे कुणाला असातला प्रश्न नाही. मला बिल्डरची भीती नाही, मला PMCची भीती नाही, मला कमिटी मेंबर्सची भीती आहे. कारण त्यांना त्यांची दिशाभूल करून हे सगळं घडवण्यात आलेलं आहे. पण आपली चूक झाली आहे हे कबूल करण्याचं धैर्य त्यांच्याकडे आहे असं मला वाटत नाही आणि दे आर डिफेंडिंग देमसेल्व्ह. कमिटी मेंबर सोबत आता तुम्ही पुढे काही बोलणार आहात, चर्चा करणार आहात या विषयावर? हा, नाही, पण ते ऐकण्याच्या परिस्थितीत आहेत असं मला वाटत नाही. बरं, हे दुर्दैवानं सगळ्या सोसायटीज मध्ये घडतं, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. हो हो, तुमच्या फेसबुक पोस्टवर देखील ज्या कमेंट्स आहेत त्याच्या माध्यमातून हे सिद्ध होतंय की अनेक लोकांसोबत घडतंय आणि तुम्हाला देखील आता अनेकांचं समर्थन येतंय. ओके, येस, मला त्याच्याबद्दल खूप खूप आनंद आहे. पण माझं फक्त एकच म्हणणं आहे की आपण म्हणजे सामान्य माणसं आहोत. आपण काय एवढे माझ्यासारखे काही किंवा माझ्या पत्नीसारखे काही चौकस लोक असतील जे प्रत्येक कायद्याबद्दल, प्रत्येक कलमाबद्दल हे विचार करतात, हे अख्ख्या सोसायटीलाही माहिती आहे. पण केवळ इगो प्रॉब्लेम म्हणून यांना हरवण्यासाठी आपलं नुकसान झालं तरी चालेल, पण यांना हरवू असा काहीतरी प्रकार होतोय, असं होतोय की काय असा मला संशय येतोय. निश्चितच किशोर कदमजी, तुम्हाला देखील अनेकांच्या कमेंट्स येतात, अनेक लोक तुमच्या या लढ्यामध्ये उभं राहत आहेत, तुमच्या बाजूने उभं राहत आहेत. या पुढच्या काळामध्ये नेमकं काय घडतं यावर देखील लक्ष असेल. तुम्ही झी24 तासशी बातचीत केली, आपली भूमिका मांडली, त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद.